रोहितची भूमिका त्याच्यावर आपण बोललेलो आहे आणि त्याच्यावर आपण ठाम आहोत. आज मला विशेष कौतुक वाटतं रोहितला आज रोहितला पण आपल्यात आलेले त्यांचे विशेष कौतुक करावं वाटतं. कारण दादा याच्या अगोदरच्या अनेक लढाई आम्ही एकट्याने लढले, खूप दबावाखाली, खूप त्रासाखाली, खूप कष्टाखाली लढले. आज तुमच्यासारखं नेतृत्व आमच्या सोबत आलंय, उभा राहिलं ते आमच्यासाठी खूप सोपं. मला तुम्ही बोलायला सांगितलं म्हणून सांगतो, बोलण्यासारखं तर काही असं विशेष काही नाही, पण जे बोलायचं ते बोलून झालेलं आहे. आता सगळ्यांनी तुम्ही ठरवलेलं आहे, म्हणजे मुळात ठरवलं तुम्ही सगळ्यांनी की जोपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही हलायचं नाही. त्याच्यानंतर बोलण्यासारखं काही राहते असं मला वाटत नाही. त्याच्यामुळं मी जास्त न बोलतो एवढं सांगतो की उद्या सकाळी आता पवारसाहेबांचं जे ट्विट आलं ते प्रमोद पाटील सरांनी वाचलंय. रोहितदादांनी भूमिका मांडली, 4 आपले सहकारी उपोषणाला बसले. आपला प्रवीण पाटील उपोषणाला आहे, आपला लेशपाल उपोषणाला आहे, श्रीनिवास उट्टे उपोषणाला आहे. या उपोषणावाल्यांचं एकदा कौतुक करते. मला आवर्जून एक सरांची भूमिका आवडली. सरांची एक भूमिका की पॉलिसीवर कोणीतरी बोला. ज्या पॉलिसी आहेत, कारण इथं रोहितचा स्वतः आमदार आहे, इतर पक्षाचे पदाधिकारी कामं करणारे लोक आहेत, तर काहीतरी पॉलिसी मेकिंगच्या संदर्भात बोला. काही कुणाच्या अडचणी असतील त्याच्यावर बोला, त्याच्यावर चर्चा करा. काही मार्ग करण्यासारखं असेल तर त्याच्यावर चर्चा करू. आपला वेळ परत येत नाही. एवढी मोठी सभा, एवढी मोठी लोक, एवढी मोठी बुद्धिजीवी गटाचा एवढा मोठा वेळा परत होत नाही. तर कुठंतरी काढणं आणि क्लिअर करण्यापेक्षा काहीतरी चांगल्या गोष्टी कुठला निवडे आपण ठेवतो. धन्यवाद.